बरं दिसते ना व्हिडिओ चालू आहे कसे उभे महाविद्यालयातर्फे नासा अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या आणि कायद्याचं ज्ञान नसलेल्या लोकांना लीगल सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते. तर त्या संदर्भात आपल्यासमोर नाटक सादर करत आहेत अभिनवती महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रसंग पुढे जा मध्ये जरा. अरे यार चला ना, आमच्या इथे फंक्शन आहे, मला ज्वेलरी घ्यायची आहे. अरे हो, आमच्या घरी सुद्धा पुढच्या महिन्यामध्ये लग्न आहे, मला सुद्धा ज्वेलरी घ्यायची. जाऊयात का? अच्छा ठीक आहे, चला मग मी पण येते. हो चला. येते बघ किती छान कानातले. हो खूप भारी. आपण त्या पेटीतले पण बघूयात. हो बहनजी. ए बावळ्यात, बहनजी कोणाला बोलतो? तुला आम्ही बहनजी वाटतो का? अरे मेरा मतलब है आप जरा दूर से देखिए, हाथ मत लगाइए. ए भैया, हिंदीत काय बोलतो, मराठीत बोल. देखिए मुझे मराठी नहीं आती, मुझे सिर्फ हिंदी आती है. आपको हिंदी में बात करना है तो सामान लो, नहीं तो आप निकल जाओ मेरे दुकान से. पोट कुठे भरतो? महाराष्ट्रात ना. थांब आता तुला दाखवते. बहनजी म्हणतोस काय? अरे मेरा मतलब वो नहीं था दीदी. अरे तू थांब रे, दाखवतोस तुला आता. अरे छोड़ दो, अगली बार नहीं बोलूंगा. त्यासाठी तू इथे थांबशील तर ना. थांब, तुझं दुकानच बंद करू. हा लाव ग मराठी रक्षण संघटनेला फोन. हो जा पुढं. वैष्णवी आवाज वाढव. वैष्णवी जोरात बोल. हो का? थांबा, पोहोचतो सर्व संघटना घेऊन. हो या लवकर. ताई नमस्ते, काय म्हणताय? कसे काय आला इकडे तुम्ही? काय काम आहे? अहो तो आम्हाला भेंजी म्हटला. काय? तसं नाही. आम्ही मगाशी दुकानामध्ये गेलो तर तो आम्हाला म्हणाला मराठी बोलता येत असेल तरच थांबा, नाहीतर निघा. हो का? माझ्या मराठी माता भगिनींच्या डोळ्यामध्ये अश्रू कदापि सहन होणार नाही. थांबा, त्याला संपूर्ण बाराखडी नाही शिकवली तर नावाचा अध्यक्ष नाही. अहो पण तो दुकान सोडून पळून गेलाय. अरे वा, संघटनेची इतकी विधी चांगला आहे. रव्या, दिनेश शेठ तोच करे? हा दादा, हप्ता वेळेवर पुरवणारा आणि वर्गणी सुद्धा वेळेच्या आधी देतो. अरे बापरे, मग तर लफडच झालं की मग. आता रे आता काय सांगा ना, तुम्ही निघा, आम्ही बघतो. ओ ताई, तुम्ही निघा, आम्ही बघतो काय करायचं ते. अहो निघा म्हणजे दोन काना खाली लावा त्याचा. हा म्हणजे पुढे तो कोणाला भेंजी म्हणणार नाही. म्हणजे माझं म्हणणं आहे तो पुढे मराठीतच बोलेल. हे बघा, तुम्ही निघा, आम्ही बघतो काय करायचं ते. कारण आता इथे हाणामारी सुरू होईल आणि अशा ठिकाणी तुमच्यासारख्या महिलांनी थांबणं योग्य नाही. तुम्ही निघा, बघतो आम्ही. अहो आम्ही नाही घाबरत, आम्ही ना व्हिडिओ काढतो तुम्ही त्याला कानाखाली मारताना. हा आणि खाली लिहितो पण #मराठी रक्षण करते. ए रव्या, इकडे एक काम कर, या भैयाची टपरी फोड चहावाल्या आणि बघू काय होतंय ते. यांना दाखवण्यापुरतं जा. अरे आपली भाषा, आपल्या मराठी. अहो कोण आहे? चल चल पळ. ओके. सौरभ आणि सूरज हे दोघे मित्र असतात. तर दोघेही एमपीएससीची प्रॅक्टिस करत असतात. त्यावेळेस ते छोट्या कंपनीवर गेल्यानंतर त्यांना तिथे दिसल्यानंतर पुढील प्रसंग छोटू, सौरभ आणि सूरज यांच्यामध्ये. चल रे सूरज भाऊ, चल आवाज जोरात रे. आपण चहा पिऊ आणि परत रिव्हिजन करू UPSC ची. चल शाळेला चल चल. अरे छोटू भाऊ, रडतोयस, काय झालं? तो आला, कानाखाली मारली, निघून गेला. कोण होते? कोण होती तो? अरे ती लोक, मला वाटतं ही तेच असू शकतात. अशी कामं त्यांना सोडून कोणाला जमतच नाही. अरे त्या लोकांना काय बोलतो? ते मराठी भाषेसाठी उभं राहतात. अरे पण ज्याला काही बोलताच येत नाही, ज्याला कोणती भाषाच कळत नाही, त्याला असं मारणं किती मोठी शोकांतिका आहे ही. ते चुकीचं आहे, त्यांना माहिती नसून याला बोलताच येत नाही. अरे पण तुला कळत कसं नाही सूरज?
बंगाली, भोजपुरी, हिंदी हे सर्व भारताच्या भाषा आहेत. भारतामध्ये भाषा स्वातंत्र्य आहे, मुक्त संचार आहे. तू भारतामध्ये कुठेही फिरू शकतोस, कुठेही राहू शकतोस. मुळात प्रश्न हा आहे की ही जी भाषेची लढाई ती घरातच होते आणि या लोकांना असं वाटतं ही कृत्य करून ती जिंकू, पण खऱ्यात ती आपण जिंकून पण हरूच. घर लढाई काय म्हणायचंय तुला? अरे ही भाषा आपली, ही भूमी आपली, हे हिंद भूमी आपली, भारत माता आपली. हो सावरकर, माफी मागतो. आवाज आवाज सूरजराव असं करू नका. तुला काय लागलं एवढं? लागलं म्हणजे तुम्हाला पण चांगलं माहिती आहे, मला पण चांगलंच माहिती आहे. हे जाऊ द्या, चहाचं बघा आता. अरे भाऊ, या छोटू भाऊची टपरी फोडली आणि तुला चहाचं पडलंय. किती मारले बघ छोटू भाऊंना. आपण काय करू शकतो आता? आपण काय आपण वकील नाही आहे का? करू शकत. नालसा तर करू शकते ना. द नॅशनल लीगल रिसर्च ऑथॉरिटी ही लीगल रिसर्च ऑथॉरिटी 1987 साली स्थापन झालेली आहे आणि मुळात आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना हक्क मिळावे म्हणून ही संस्था कार्यरत असते. आणि विशेष म्हणजे सिनियर जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट हे तिचे पॅटर्न इन चीफ असतात आणि सध्या संजीव खन्ना हे तिचे पॅटर्न इन चीफ आहेत. अरे तुला म्हणलं ना UPSC मध्ये माझं एका मार्काने राहिलं होतं हे. अरे युनिव्हर्सल आहे ते, एक मार्काने राहिला म्हणे. पुढच्या वर्षी जेव्हा तुझी UPSC नाही निघणार ना तेव्हा पण तू हेच म्हणणार आहेस, एका मार्काने राहिली. बघू ना. बरं थांब, चाललोय कुठं आपण? आधी आपण 1510 या टोल फ्री क्रमांकावरती कॉल करू, प्रांतानुसार आपली भाषा निवडू. त्यासोबतच IVRS म्हणजे इंट्रोडक्शन टू रिसर्च प्रॉमिस म्हणजे हे जे सॉफ्टवेअर आहे त्याला कॉल करू. त्यानुसार आपल्याला डिपार्टमेंट देण्यात येईल आणि आपल्या जिल्ह्यानंतर आपल्याला कॉल जाईल. आणि जर आपल्याला मोफत कायदेशीर सल्ला हवा असेल तर आपल्याला सिलेक्ट हे बटन दाबून आपल्याला आपला कॉल डालसाकडे पाठवण्यात येईल. तू तर PhD केली काय? अरे भावा, तुला तेच सांगतोय मी. UPSC माझा 1 मार्काने राहिला होता. याला खरंच 1 मार्काने राहिला होता काय? खरंच राहिला होता राव. चल आपण चल जाऊ. छोटू भाऊ, आपण नालसाकडे जाऊ. तुला जाऊ वकिलाकडे घेऊ. पुढील प्रसंगामध्ये सौदाबाई सूरज लाईनमध्ये थांबा रे, लाईनमध्ये थांबा. दाखवण्यात आलेल्या PLA सर्व्हिसच्या लाईनमध्ये थांबा. माणसं भेटतात आणि त्या पुढील प्रसंग तुमच्या इकडे जा. दादू, छोटू भाऊ, तुम्हाला माहिती का आता आपण कुठे आलोय? आपण आता नालसामध्ये आलेलो आहे. काळजी करू नको. हो. अहो तुम्ही असं कसं म्हणते? तुम्हाला कळते का आपण इथे का आलोय? ते म्हणजे तुमच्या महात्मामुळे इकडे आलेलो आहे आपण तुमच्या अरे, महात्मामुळेच इकडे आलोय. त्यांचा काय संबंध इथं? अरे त्यांनीच तर, जर स्टार्टिंगलाच त्यांनी एक भाषा लागू केली असती तर संपूर्ण भारतभर हिंदीच राहिली असती. हो. पण त्यांना हिंदी आणि पर्शियन म्हणजे उर्दू मिक्स करायची होती. तुमच्या सावरकरांनी काय केलं मग? त्यांना पण संस्कृत आणि हिंदी मिक्स करायची होती. संस्कृत आपली मातृभाषा आहे. त्या मातृभाषेपासून सगळ्यांचा उगम झालेला आहे. आम्ही कशाला पर्शियन बोलायची? तुला का लागतंय? बर चला छोटू भाऊ, आपण आता वकिलांची भेट घेऊ. या मुलांना काय काम काढलं? अहो मॅडम, हे आमचे छोटू भाऊ, यांना साधं बोलता येत नाही, हे मुके आहेत आणि त्यांनी त्यांना मारलं. कोणी मारलं यांना? त्या अध्यक्षांनी. अरे टपरी ज्याला फोडली. बोलता येत नाही त्यालाच भाषेवरून मारलं. त्यांना कॉल करून घ्या ज्यांनी हे सगळं केले आणि नुकसान भरपाई काही मिळते का ते पाहू आपण. पप्पा या इकडं. मॅम, हे नाही समाज कंटक अध्यक्ष. वकील ताई या. नमस्ते. का बोलवलं आम्हाला काय इकडे? कार्यक्रम केले तुम्ही? काय झालं? छोटू भाऊची टपरी का बरं फोडली? हे बघा, आपल्या मराठी माता भगिनींच्या डोळ्यामध्ये अश्रू कदापि सहन केले जाणार नाही. काय एवढं बोलला होतो तुम्हाला की तुम्ही डायरेक्ट मारहाण केली? अहो, भावना दुखावल्या होत्या, मग काय सोडतो का? भावना इतक्या दुखावल्या की डायरेक्ट गोरगरिबाला मारहाण? मग काय करायचं? जर मराठी भाषिकांचा अपमान होत असेल तो अजिबात सहन केला जाणार नाही. किती दिवस सहन करायचं? अहो, जो माणूस जन्मतः मुका आहे, त्याला बोलता येत नाही, त्यालाच तुम्ही भाषेवरून मारलं. हे कितपत बरोबर आहे? तुम्ही भाषेसाठी जे काही काम करता ते बरोबर आहे, पण मारहाण करणं कितपत बरोबर आहे असं तुम्हाला वाटतं? अरे देवा, हा मुका आहे हे तर मला माहितीच नव्हतं. आता काय करायचं? आता काय करायचं म्हणजे मी खटला दाखल करू की तुम्ही नुकसान भरपाई देताय? अहो ताई, कसला खटला आणि कसली नुकसान भरपाई? सोडा. बरं, मग भेटा तुम्ही मला कोर्टमध्ये. अहो ताई, कोर्टामध्ये या भिकाऱ्या चहावाल्याच्या पाठीमाग कोण उभा राहणार आहे? तुम्ही नाही राहणार, पण नालसा उभी राहणार आहे. नालसा सर्वांना फ्री लीगल एड देणार आहे. त्याच्यामुळे आमच्या छोटू भाऊंना नक्कीच न्याय भेटणार आहे. हो, अगदी बरोबर.
या गोरगरिबांना न्याय मिळवण्यासाठी नालसा काम करते. तुम्ही नुकसान भरपाई देताय की मी खटला दाखल करू? हे बघा ताई, माफी मागतो, बाकी विषय सोडून द्या. कशाला ते काही नाही. तुम्ही नुकसान भरपाई देताय की मी खटला दाखल करू एवढं मला सांगा. माझ्याकडे वेळ नाहीये. नुकसान भरपाई देतो, ठीक आहे, माफी मागतो. आणि मुळात नालसाचं काम हेच आहे की जे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावरती त्यांची कायदेशीर हक्कांची जाणीव करून देणे, त्यासोबतच जे अपंग आहेत, दिव्यांग आहेत, स्त्रिया आहेत, अबाल वृद्ध मुलं आहेत त्यांना त्यांचे हक्क देणे आणि परत मोठ्या प्रमाणावरती पर्यावरणाच्या ज्या समस्या उभ्या राहत आहेत त्याच्यावरती पण जनजागृती करून त्याला सुद्धा न्याय देणे. आणि नालसाचं पूर्ण एक ब्रीद वाक्य आहे ते म्हणजे न्याय सबके लिए और विश्वास सबके लिए. तुला खूप माहिती आहे रे नालसाबद्दल? हो, माझा नालसात या विषयामुळे युपीएससीचा 1 मार्काला पेपर राहिला होता. अरे हा बरोबर बोलतोय. मानसिक आजार, दिव्यांग व्यक्ती, गोरगरीब अशा प्रत्येक नागरिकांसाठी नालसा काम करते. त्या प्रत्येक व्यक्तीसाठी नालसा थ्रू एक फ्री वकील दिला जातो. त्यांच्याशी तुम्ही आपले प्रॉब्लेम सांगू शकता आणि न्याय मिळवण्यासाठी तुमची लढाई तुम्ही स्वतः लढू शकता. बरोबर की नाही? हो मॅम, बरोबर मला आहे. आनंद होतोय की आजच्या पिढीला नालसाबद्दल एवढी माहिती आहे आणि ती आमची योजना घरोघरी जाऊन पोहोचवतील. खरंच मला अभिमान वाटतो. तुम्ही माझ्या समोर यांना नुकसान भरपाई द्या आणि या इथून. ताई, खूप चांगली माहिती दिली तुम्ही. माझ्यासारख्याला नाही का त्याचा फायदा तुम्हाला होणार. काय असले सगळ्याची गरज? तुम्ही तर पैशानेच सगळं घेताय. या आता नुकसान भरपाई द्या आणि या. वेळ नाहीये माझ्याकडे. भैया, तुझी माफी मागतो आणि तुझी नुकसान भरपाई देतो. ठीक आहे ताई, मला या नालसाचा काही फायदा नाही. मी तर पैसेवाला माणूस आहे, मी विकत येऊ शकतो वकील. ठीक या, आहे, या. येतो मी. जय महाराष्ट्र. मॅम, तुमची हात जोडून आम्ही धन्यवाद मागतो. तुमच्यामुळे आमच्या छोटू भाऊंना न्याय मिळाला. मला आनंद आहे की तुमच्यासारख्या आत्ताच्या तरुण पिढीला नालसाबद्दल एवढी माहिती आहे. असंच काम करत राहा आणि प्रत्येक गरजू आणि गरीब व्यक्तीपर्यंत ही माहिती पोहोचवा की नालसा थ्रू आपल्याला एक फ्री ऍडव्होकेट मिळतोय जो की तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. थँक्यू. या आणि काही लागलं तर नक्की भेट द्या. धन्यवाद मॅम. रामकृष्ण. मॅम, धन्यवाद. मिळालं का मग छोटूला आता? काय मिळालं ना? तुम्ही दिला, नालसाने दिला. तुम्ही योजनेचा फायदा घ्या आणि न्याय मिळवला. शील प्रसंगामध्ये सौरभ आणि सूरज सगळं झाल्यानंतर आपल्या घरी जातात आणि घरी जाताना त्यांच्यामध्ये घडलेला संवाद तुमच्यासमोर. सूरज भाऊ, चल घरी जाऊ आता आपण. तुला माहिती का? अरे, तुला माहिती आहे का तुमच्या या महात्मामुळेच एवढे पराक्रम झालेले आहेत. काही संबंध त्यांचा इथं? अरे, इथं साधा कोणाला उपोषण करून न्याय भेटत नाही आणि त्यांनी उपोषणावरती देशाला स्वातंत्र्य मिळवलं. गांधीजींबद्दल काही नाही बोलू शकत तो, का कोण लागून गेले कोणते? पण नाही बोलायचं. अरे, तुम्ही अहिंसेचे पुजारी आणि हिंसा करायला उठले. तरी पण तुमच्या त्या महात्मांना काय वाटेल? अरे अरे अरे, कसली भांडणं चालवलेत? जावा घरी. ओ सांग ना त्याला. माहिती नाही हा कसला आहे, कसा बोलतोय हा? अरे अरे, लाज वाटू द्या. तुमच्यासारख्या वर्तमानाकडे बघून त्या भविष्याने करायचं काय? अरे भांडणं करताय, शाळा आहे. जावा घरी. त्याला सांगा. बघतो तुला. जावा घरी, जा. जा. बघतो. जो व्हायरल करतील लोक सगळे व्हिडिओ. नाटक समाप्ती. नाटकाचा मेन उद्देश नालसाबद्दल घडवण्यात आलेल्या, नालसा अंतर्गत राबवण्यात आलेल्या सर्व योजनांचा माहिती आपल्या समोर पोहोचवणे. आपल्या समोर पुढील माहिती अतुल तावडे सादर करत आहे. आज या ठिकाणी दौंड तहसीलदार कचेरीमध्ये उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, आम्ही अभिनव कॉलेज आंबेगाव पुणे या ठिकाणाहून आलेलो आहोत. त्या ठिकाणी आम्ही शिकणारे विद्यार्थी आहोत. आपल्याला नालसाबद्दल माहिती व्हावी. गोरगरीब, अंध, अपंग, निराधार आणि आर्थिक दृष्ट्या जे दुर्बल लोक आहेत त्यांना बऱ्याच केसेसमध्ये वकील मिळत नाही. त्या ठिकाणी त्यांना त्यांच्यावरती होणारा अन्याय, जी दडपशाही होते, त्या ठिकाणी वकिलाअभावी त्यांना न्याय मागता येत नाही आणि त्या ठिकाणी वकील लाखो रुपये घेतात. त्यामुळं होणारा अन्याय तो माणूस तसाच सहन करत राहतो. परंतु आता इथून पुढे तुम्ही अन्याय सहन करू नका आणि वकिलाअभावी तुम्हाला न्याय मिळणार नाही असं अजिबात होऊ देऊ नका. तुम्ही त्या ठिकाणी नालसा असेल, नालसा ही संस्था आहे, त्या नालसामध्ये जा आणि
आपण त्या ठिकाणी आमच्या निदर्शनास आणा की आपण त्या ठिकाणी आर्थिक दुर्बल अंध अपंग आहात आणि अशा लोकांना आम्ही न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी बसलेलो आहोत. नालसा आपल्याला मोफत वकील उपलब्ध करून देतील आणि मोफत वकिलांच्या मार्फत आपण त्या ठिकाणी न्यायालयामध्ये न्याय मिळवू शकता. आणि याची माहिती देण्यासाठी आम्ही आणि प्रचार प्रसार करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आपण आमची सर्व टीमनी जे नाटक आपल्या समोर सादर केलं हे आपण शांत चित्ताने ऐकून घेतलं, माहिती घेतली, त्याचा आपल्याला भविष्यामध्ये नक्कीच फायदा होईल. तरी मी पुन्हा एकदा आपला सर्वांचा आभार मानतो. आदरणीय तहसीलदार साहेबांनी देखील या ठिकाणी आम्हाला जी परवानगी दिली आणि सर्व स्टाफचाही या ठिकाणी मी आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. मोठा आवाज मॅडम, मोठा आवाज. थांबा, इथेच थांबा. आता बाईट घेऊ 2-3 लोकांची. हा 2 लोकांची बाईट घेऊ. तुम्ही सर्वांनी आम्ही काय सादर केलं ते आता पाहिलंच आहे. तर यावरील तुमचा मत काय तर ते आम्हाला थोडक्यात तुम्ही सांगण्यासाठी थोडक्यात आम्हाला मार्गदर्शन करा. हो या ना, तुम्ही राहिले ना मगाशी, या की दादा या ना. तुम्हाला जे काय आम्ही सादर केलं जे समजलं त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या फक्त, बाकी नाही काय. काउन्सिलच्या अध्यक्ष आहेत त्यांना घेत कोण? बार काउन्सिलच्या